नमस्कार मंडळी, आम्ही पोचलो शेगावला. सगळ्यात पहिले आम्ही पाहिले नाश्त्याचे चहाचे दुकान. हळूहळू समोर गेलो आणि तिथे भेटलं मग आम्हाला एक नाश्त्याचं दुकान चांगलं. तिथे खाल्ली आम्ही शेगावची कचोरी तिघांनी पण. शेगावची कचोरी खाल्ल्यानंतर निघालो आम्ही बाहेर. हे भेटला चहाचं दुकान. चहा तेवढा काही खास होता नाही, ठीक आहे चालून गेला आम्हाला. तिथून आम्ही निघालो मंदिराकडे. शनिवार रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. मग आम्ही सकाळी सकाळीच पोचलो. आम्हाला सकाळची आरती पण भेटली. आरती केली आणि निघालो मग श्रींचे दर्शन करायसाठी. तुम्ही बघू शकता किती गर्दी होती इथे. दर्शन झाले होते. आता म्हणे सोबती आता कुठं जायचं, आता कुठं जायचं. सोबत्यानं तिथं विचारपूस केली. तिथं आहे म्हणे एक मळा, तुम्ही त्या मळ्यात जाऊ शकता म्हणे. मग आम्ही विचारत त्या मळ्याकडे निघालो बाहेर. मळा काही जास्त दूर नव्हता. आम्ही गोष्टी करत करत निघालो. चालन तर नाही पक्का व्हिडिओ ते वाला. हा हाऊ टू गो मळा फिर हम ऐसे आए फिर वैसे गए. सोबती म्हणे तू काही व्हिडिओ आला नाही म्हणे, मी काढतो म्हणे त्या व्हिडिओ, तू चाल म्हणे समोर समोर आणि एक डॅशिंग एखादी दाखव म्हणे काहीतरी. काय ना बा, बंदूक घेतली हातली, मारली गोळी, दुसक्या. चाललो मग आम्ही हळू. मी आणणार होतो ते विमान, पण इथं काही विमानतळ होतं नाही इथं पार्किंग साठी जागा नाही ना. विमानतळ होतं पण विमानतळ नव्हतं. पण मग आता जर आपण आणलोय ठेवायचं कुठं. आम्हाला काही विमान ठेवायची जागा भेटली नाही. आम्ही विमान ठेवलं तसंच आलो मळ्यात. हा बघा मळा असा दिसते. मळा एक नंबर शांत. गजानन महाराजांचा फोटो होता इथे आणि त्यांचे काही आणखी फोटोज होते ते आम्ही बघितले. काही वेळ इथेच बसलो. नंतर मग विचार केला आता कुठे जायचं. सोबतीला काही चेन पडे नाही बसून. मग म्हणे एक जण आणखी जागा आहे म्हणे तिकडे मंदिराच्या मागे, तुम्ही तिथे जा म्हणे. आणि या झाडावर 20-25 खारुताई होते बसून, खेळत होत्या. मग आम्ही पुन्हा आलो मंदिराच्या मागे. ही बघा ती जागा. हे पाहिल्यानंतर मग आम्ही निघालो मंदिराकडे. मग लागली होती भूक. भूक म्हणे मी, गरमी म्हणे मी, आणि गर्दी म्हणे मी. कसं तरी पोचलो वर, घेतलं जेवण केलं. जेवण एक नंबर होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो विसाव्याकडे रूम करायसाठी. हळूहळू बस स्टँडवर पोहोचलो. फ्रीमध्येच बस होती. तिथून निघालो मग आम्ही विसाव्याकडे. बस थांबते एकीकडे, आम्ही चाललो होतो एकीकडे. काही माहीत नव्हतं कुठं बस थांबणार आहे का. त्याच्यात सगळेजण आधी येऊन होते. आम्ही मधात बसलो आणि आमचा नंबरही लागला तिकडे जायसाठी बसमध्ये. आणि इकडे बसवर आलो विसाव्यात. एवढी गर्दी, 2.5 घंट्यानंतर आम्हाला रूम भेटली. इथून मग आम्ही गेलो रूमकडे. आणि शेगावचं विसावा म्हणजे 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही काही. एकदम पॉश बिलकुल. दिवसभर आम्ही थकलो होतो तर आम्ही झोप काढली पहिले आणि नंतर गेलो चाय नाश्ता करायसाठी. चाय नाश्त्याचं तिकीट काढायला 1 घंटा लागला, कारण की शनिवार रविवार होता, गर्दी खूपच होती. मग एवढी मोठी लाईन होती, कशी तरी चिठ्ठी काढली आणि गेलो आतमध्ये. प्लेट वगैरे घेतल्या. नाश्त्यामध्ये होतो उसळ आणि मठ्ठा. इथचा चहा म्हणजे एक नंबर टेस्ट होती.
चहा पिल्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि तिकडे झाला होता पाणी. पहा कसं दिसते. हे इकडे जेवढे लोक दिसत होते ते रूमसाठी बसून होते, त्यांना रूम नाही मिळाली तर ते बाहेरच बसून होते. मग आम्ही विचार केला काय करायचं आता, तर मग आम्ही निघालो बाहेर नाश्ता पचवायसाठी. 7 वाजता नाश्ता केला होता आम्ही, नंतर जेवायचं पण होतं आम्हाला. निघालो बाहेर. बाहेरून आलो, फ्रेश झालो आणि लागलो लाईनमध्ये. लाईन एवढी लांबी सोडून द्या. पाणी म्हणे मी, भूक म्हणे मी, सोबती म्हणे आम्ही. कशी तरी नंबर लागला आणि इथे पण लाईनमध्ये लागायचं होतं. इथे जास्त काही वेळ लागला नाही, लवकरच नंबर लागला आमचा. आतमध्ये गेलो आम्ही आणि हे बघा जेवण तर काही पाहायचं कामच नाही इकडलं विसाव्यामधलं. सोबती पूर्ण खुश होऊन गेली होती. आणि मग बसलो आम्ही गार्डनमध्ये थंड थंड हवेत. आणि तिथे बसून मॅच पाहिली आम्ही. सोबत्याला म्हटलं लाव तू मॅच. सोबती म्हणे ठीक आहे. मॅच लावली. RCB जिंकली त्या दिवशी. पूर्ण मॅच पाहिली बा गार्डनमध्ये बसून. नंतर गेलो आम्ही झोपायला. झोपून उठल्यावर सकाळी लाईनीत लागलो पुन्हा. लाईनमध्येच लागायचं काम होतं आम्हाला, काही नाही ना. लाईनमध्ये लागा, नाश्ता करा. पोहे खाल्ले जाय सकाळी उठून. इथचा चहा म्हणजे एक नंबर, कडक चहा बिलकुल. मग निघालो आम्ही रेल्वे स्टेशनकडे. पहिले बस स्टँडवर गेलो. तिथे खूप गर्दी होती. नंबर लागते का नाही नाहीच विचार करू आम्ही. तरी कसा तरी लागला नंबर. बसमध्ये बसलो. बघा गर्दी कशी होती बसमध्ये पण. मी पोचलो रेल्वे स्टेशन. निघाली मग आमची ट्रेन. सोबती म्हणे मी बनवतो व्हिडिओ. म्हणलं बनव, भेटू नंतरच्या ट्रीपमध्ये.